नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीसह विरोधी पक्ष हे चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांसह विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर झालेला प्रचंड गोंधळ आणि त्याचबरोबर शिक्षण मंत्रालयाच्या भूमिकेवरती विरोधकांसह युवकांनी जोरदार हल्ला चढवलेला आहे। इतका सगळा राजकीय दबाव असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीयेत। उलट सरकार या विषयावरती पूर्णपणे शांत आहे, गप्प आहे। मग असा प्रश्न उपस्थित होतोय की विरोधकांच्या इतक्या मोठ्या मागणीनंतरही त्याचबरोबर देशभरासह सुरू झालेलं हे आंदोलन, त्याचबरोबर कॉक्रोच जनता पार्टीसह वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाही नरेंद्र मोदी सरकार धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का घेत नाही असा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित झालेला आहे। धर्मेंद्र प्रधानांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एवढा विश्वास नेमका का आहे, त्यामागचं नेमकं कारण काय, हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। देशाची राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांचं जोरदार आंदोलन सुरू आहे। विरोधकांनी रस्ता रोखून सुद्धा धरलेला आहे आणि थेटपणे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पण नेहमीप्रमाणे याही वेळी केंद्र सरकारकडून किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून कोणताही घाई गडबडीचा निर्णय घेण्यात आलेला नाही। कारण 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींची काम करण्याची एक ठराविक शैली राहिलेली आहे। विरोधकांनी मागणी केली म्हणून तातडीने मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा ही परंपरा मोदी सरकारच्या काळात कधीच दिसलेली नाही। पंतप्रधान कार्यालय म्हणजेच पीएमओ हे प्रत्येक मंत्र्यांच्या कामाचा नियमित आढावा घेत असतं। मंत्रालयाची कार्यक्षमता, त्याचबरोबर योजनांची अंमलबजावणी आणि थेट जनतेपर्यंत पोहोचवणारे परिणाम यावर मंत्र्यांचं भवितव्य ठरलेलं असतं। राजकीय विश्लेषकांच्या मते जर धर्मेंद्र प्रधान या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसती तर त्यांना 12 वर्ष सलग महत्वाचं पद नरेंद्र मोदी यांनी दिलेच नसतं। महत्वाचं खातं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडे ठेवलंच नसतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागची काय कारणं आहेत ही सुद्धा आपण पाहूयात। 12 वर्षाचं सलग मंत्रीपद जर पाहिलं तर नरेंद्र मोदी यांच्या सुरुवातीच्या 2014 पासूनचा जर कार्यकाळ पाहिला तर त्या कार्यकाळापासून धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय मंत्री आहेत। पेट्रोलियम मंत्री असेल, त्याचबरोबर पेट्रोलियम मंत्रालयापासून कौशल्य विकासापासून ते शिक्षण मंत्रालयापर्यंत त्यांची कारकीर्द यशस्वी ठरलेली आहे। त्याचबरोबर दुसरं एक महत्त्वाचं कारण जर पाहिलं तर धर्मेंद्र प्रधान यांचे संबंधित आणि ते म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचे संघाशी अत्यंत घनिष्ठ असे संबंध आहेत। एबीव्हीपी आणि युवा मोर्चामधून आलेलं हे एक वैचारिक अशा पद्धतीचं नेतृत्व आहे असंही मानलं गेलेलं आहे। हे एक अतिशय महत्त्वाचं कारण त्यांचा राजीनामा न घेण्यामागचं समजलं जात आहे। त्याचबरोबर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि अभ्यासक्रमामधील बदल जर पाहिलं तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची धडाकेबाद अंमलबजावणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळामध्ये झालेली आहे। त्यामुळे सुद्धा त्यांचा राजीनामा न घेण्यामागचं हे एक महत्त्वाचं कारण सुद्धा समजलं जातंय। विरोधकांच्या दबावाला न जुमानण्याची जी मोदींची शैली आहे, विरोधकांनी कितीही दबाव टाकला तरी न झुकण्याची ही जी नरेंद्र मोदींची शैली आहे, ही सुद्धा यामागे राजीनामा न घेण्यामागचं एक अतिशय महत्त्वाचं कारण समजलं जातंय। जर राजकीय दबावामध्ये जर राजीनामा घेतला तर विरोधक आपल्यावरती वरचढ ठरू शकतात, म्हणून सुद्धा नरेंद्र मोदी त्यांचा राजीनामा घेत नाहीयेत अशी चर्चा सुरू आहे। संघ आणि भाजपामधील राजकीय वजन प्रचंड अशा पद्धतीचं संघ आणि भाजपामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं वजन आहे। राजीनामा जर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा जर राजीनामा घेतल्यास पक्षांतर्गत मोठा राजकीय संदेश सुद्धा जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा घेतला जात नाही। धर्मेंद्र प्रधान हे भाजपमध्ये बाहेरून आलेले नेते नाहीयेत, हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे। धर्मेंद्र प्रधान हे भाजपमध्ये बाहेरून आलेले नेते नाहीयेत, त्यामुळे त्यांचं मूळ जर पाहिलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी चळवळीत रुजलेलं आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यामधून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेली आहे। त्यानंतर भारतीय युवा मोर्चाचं त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पद सुद्धा भूषवलेलं आहे। त्यांची संघटनेवरती अत्यंत मजबूत अशी पकड आहे। 2014 मध्ये जेव्हा मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हापासून आजपर्यंत धर्मेंद्र प्रधान सलग मंत्रिमंडळामध्ये आहेत। पेट्रोलियम मंत्रालय असो, कौशल्य विकास मंत्रालय असो किंवा उद्योजकता मंत्रालय असो, त्याचबरोबर केंद्रीय शिक्षण मंत्रालय असो, अशी अनेक मंत्रिपदाचा पदभार केंद्रीय शिक्षण मंत्री
धर्मेंद्र प्रधान यांनी यशस्वीपणे सांभाळलेला आहे. सध्या शिक्षण मंत्री म्हणून त्यांच्या खांद्यावर राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवण्याची मोठी जबाबदारी आहे. एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये केलेले मोठे बदल, त्यामधला इतिहास आणि सामाजिक शास्त्रांमधील नवीन मांडणी आणि शिक्षण व्यवस्थेत आणलेले वैचारिक परिवर्तन हे सुद्धा धर्मेंद्र प्रधानांच्या कार्यकाळात झालेलं आहे. त्यामुळे ते केवळ एक मंत्री नाही, तर संघ आणि भाजपाचा एक अत्यंत विश्वासू आणि मजबूत चेहरा मानले जातात. मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या काळात अनेक मंत्र्यांनी पदे सोडलेली आहेत, पण त्यामागची कारणं खूप वेगळी होती. स्मृती इराणींचं जर खातं बदललं गेलेलं होतं, पण त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता. राज्यसभाचा जो 6 वर्षाचा कार्यकाळ आहे, तो कार्यकाळ संपल्यानं मुख्तार अब्बास नक्वी आणि आरसीपी सिंग यांनी सुद्धा पदं जी आहेत ती सोडलेली होती. तर कृषी कायद्याच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर हरसिमरत कौर बादल यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला होता. म्हणजेच विरोधकांनी गोंधळ घातला किंवा रस्त्यावर उतरून मागणी जरी केली तरी आपण राजीनामा घ्यायचा नाही, अशा पद्धतीची मोदी सरकारची मागच्या 12 वर्षाची काम करण्याची पद्धत जी आहे ती राहिलेली आहे. मोदी सरकारनं कधीही आपल्या मंत्र्यांचा बळी दिलेला नाही, हे आतापर्यंतचा सगळा इतिहास सांगतो. थोडक्यात सांगायचं तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणं केवळ एका मंत्र्याला पदावरून हटवणं एवढंच नाही, तर तो भाजपाच्या अंतर्गत राजकारणाला किंवा संघ परिवाराला दिलेला एक खूप मोठा राजकीय संदेश ठरू शकतो. त्यामुळे सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही, अशी चर्चा आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. आगामी काळामध्ये हे आंदोलन जे आहेत, कॉक्रोच जनता पार्टीचं असेल किंवा विरोधकांचं आंदोलन असेल, हे अधिक तीव्र होतो का आणि धर्मेंद्र प्रधान यांचा खरंच राजीनामा होतो की नरेंद्र मोदी धर्मेंद्र प्रधान यांना पाठीशी घालतात, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.